नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे भांडी वाटप सुरू झालेले आहेत. भांडी वाटपाचा अर्ज कसा करायचा हेच आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे. होम पेजवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गृह उपयोगी वस्तू संच मागणी अर्ज. जर यापूर्वी तुम्ही अपॉइंटमेंट घेतली असेल आणि प्रिंट काढलेली नसेल तर या ठिकाणी तुम्ही क्लिक करून तुम्ही प्रिंट काढू शकता. नवीन अर्ज करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी नवीन अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुमचा नोंदणी क्रमांक खाली BOCW कामगार नोंदणी क्रमांक मध्ये टाका. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी आपला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकून घ्यायचा आहे, जो की MH पासून सुरू होतो. मी टाकून घेतो. त्यानंतर सेंड OTP या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP गेला असेल, तो OTP ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. जर तुम्हाला OTP आला नसेल तर ह्या ठिकाणी आपल्याला कोणताही 6 अंकी नंबर टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय OTP या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इनव्हॅलिड OTP म्हणेल. खाली आपल्याला रिसेंड OTP हे ऑप्शन आलेलं आहे. परत आपल्याला रिसेंड OTP या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्या मोबाईल नंबरवर जो OTP आलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय OTP या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली झालेला आहे. त्यानंतर पर्सनल डिटेल, आपली पूर्ण पर्सनल डिटेल ही ऑटोमॅटिकली आलेली आहे. या ठिकाणी आपल्याला काहीही करण्याची आवश्यकता नाहीये. डायरेक्ट आपल्याला स्क्रोल करून घ्यायचं आहे. शिबिर निवडा या खाली आपल्याला रिकामी जागा दिसेल, त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि आपल्या जवळचं जे काही सेंटर असेल ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर अपॉइंटमेंट डेट, म्हणजेच आपल्याला भांडी आणण्यासाठी जी तारीख सिलेक्ट करायची आहे ती तारीख सिलेक्ट करण्यासाठी अपॉइंटमेंट डेट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. भेटीच्या तारीख या खाली आपल्याला जी रिकामी जागा दिसत आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि आपली तारीख ही सिलेक्ट करून घ्यायची आहे. आज जी तारीख आहे त्या तारखेच्या नंतरच्याच तारखा आपल्याला सिलेक्ट करून घ्यायच्या आहेत. आज जी तारीख आहे त्याच्या पूर्वीच्या तारखा सुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे, पण आपल्याला सिलेक्ट करायच्या नाही. पुढे जाऊन आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. आज जी तारीख आहे त्यानंतरच्या तारखा आपल्याला सिलेक्ट करायच्या आहेत. कोणतीही तारीख सिलेक्ट करा आणि त्याच तारखेला आपल्याला भांडी आणण्यासाठी आपल्याला जायचं आहे. जे सेंटर आपण निवडलेलं आहे त्या सेंटरला मी तारीख सिलेक्ट करून घेतो. तारीख सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला प्रिंट अपॉइंटमेंट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला आपली पावती काढून घ्यायची आहे. या पावती संघ आपल्याला आधार कार्डची झेरॉक्स आणि लेबर कार्डची झेरॉक्स घेऊन जायची आहे आणि ही एक पावती घेऊन जायची आहे, तरच आपले भांडे मिळणार आहेत. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.